नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जव्हार मोखाडामध्ये सपएम मार्फत रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात. संयुक्त किसान मोर्चा केंद्रने सरकारच्या कामगार, शेतकरी आणि देशविघातक धोरणाच्या निषेधार्थ औद्योगिक संपाची हाक संपूर्ण भारतात देण्यात आली असून त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी क्षेत्रात रास्ता रोको ने याची सुरुवात झालेली आहे. देशात व राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिक्षणाचा खर्च वाढल्याने व सरकारी शाळा बंद केल्या जात असल्याने सामान्य व गरीब जनतेला शिक्षण घेणे अशक्य होऊ लागले आहे. सरकारच्या धोरणामुळे बेरोजगार युवकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. महिला सुरक्षा, आरोग्य, अन्न सुरक्षेची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या विरोधात असलेला जनतेच्या मनातील हा संतोष दुसरीकडे वळविण्यासाठी सत्ताधारी भाजप व RSS ने धर्म, जाती व अस्मिताच्या मुद्द्यांना कमालीची हवा दिली आहे. आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आणून जातीमध्येही टोकाचे द्वेषमूलक संघर्ष वाढविले गेले आहेत. धनगर, आदिवासी व मराठा, OBC असे अंतर्गत टोकाचे विषारी संघर्ष वाढवून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे, असे आरोप CPMचे नेते करत असून सत्ताधाऱ्याचा हा कावा उधळून लावण्यासाठी राज्यातील डावे, लोकशाहीवादी पक्ष, संघटना ताकदीने जव्हारमध्ये रस्ता रोको करण्यात आला. वार्ताहर विश्वनाथ भुळे, जव्हार कडून रिपोर्ट.